तर आज मागच्या क्लास पर्यंत आपण मेटल पिग आयरन कसं तयार केला जातो, कोणत्या फर्नेस मध्ये तयार केला जातो, त्याचे प्रकार किती, आयरन आर काय असतो, आयरन आरचे प्रकार किती आणि कुठं किती मेटलचे पर्सेंट असतात याच्याबद्दलची माहिती आपण आजपर्यंतच्या क्लासमध्ये पाहिली होती. आणि पिग आयरन पासून कास्ट आयरन कशा प्रकारे तयार केला जातो याच्याबद्दलची पण माहिती आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलेली होती. ठीक आहे. तर आजचा नवीन टॉपिक आहे, आता आजपासून नवीन टॉपिक सुरू करू आपण. त्याचं नाव आहे इंटरचेंजिबिलिटी. त्याचं नाव काय? इंटरचेंजिबिलिटी. इंटरचेंजिबिलिटी. इंटरचेंजिबिलिटी म्हणजे लिमिट, फिट आणि टॉलरन्सचा हा एक भाग आहे. अगोदर तुम्ही समजून घ्या. आजच्या क्लासमध्ये फक्त तुम्हाला इंट्रोड्यूस करून इंटरचेंजिबिलिटी काय आहे ही गोष्ट फक्त समजून देणार, बरोबर. तर आपण प्रॅक्टिकल करतो आणि प्रॅक्टिकलच्या खाली मायनस टॉलरन्स TOL मायनस प्लस लिहितो, हे सर्वांना माहित आहे, बरोबर. Yes, sir. हा, ते तर त्याचा अर्थ काय आहे की आपण जॉब तयार करताना, प्रॅक्टिकल तयार करताना खाली नोट लिहितोय ऑल डायमेन्शन्स आर इन MM आणि त्याच्या बाजूला TOL म्हणजे टॉलरन्स प्लस मायनस 0.02 MM असं लिहित असतो, बरोबर. हा, तर त्याचा उपयोग काय आहे आणि तो कुठल्या कुठल्या कामामध्ये आपल्याला उपयोगात येतो याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. तर इकडे लक्ष द्या की इंटरचेंजिबिलिटी म्हणजे काय. इंटरचेंजिबिलिटी म्हणजे टॉलरन्स हे दोन प्रकारचे असतात, जे आपल्याला जॉब शीट वर खाली लिहिलेले आहे किंवा आपल्या प्रॅक्टिकलवर आपण लिहितो. तर टॉलरन्स युनिलेटरल टॉलरन्स आणि बायोलेटरल टॉलरन्स असे दोन्ही प्रकारचे टॉलरन्स असतात. तर टॉलरन्स मध्ये युनिलेटरल टॉलरन्स हा प्लस आणि मायनस दोन्ही प्रमाणात दिला जातो आणि बायोलेटरल टॉलरन्स हा फक्त मायनस किंवा फक्त प्लस असाच असतो. तर इंटरचेंजेबिलिटी म्हणजे जेवढे काही आपण मशीन पार्ट तयार करतो प्रॅक्टिकलच्या साह्याने, त्याच्यामध्ये जो टॉलरन्स दिलेला असतो, टॉलरन्स म्हणजे सूट असते की त्याची कमीत कमी किती असला पाहिजे माप आणि जास्तीत जास्त किती असला पाहिजे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मी दिलेली होती, बरोबर. तर त्याच्यानंतर इंटरचेंजेबिलिटी म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल मी एक पहिला फॉर एक्झाम्पल देतो की इंटरचेंजेबिलिटी समजण्यासाठी समजा आपण वेगवेगळे पार्ट तयार करत आहोत किंवा एक नट आणि बोल्ट हे दोन गोष्टी तर तुम्हाला समजतात की नट कसा असतो आणि बोल्ट कसं असतो. नट आणि बोल्ट आहे. समजा नट हा वेगळा कारागीर तयार करताय आणि बोल्ट वेगळा कारागीर तयार करताय, पण ते एकाच साईजचं असल्यामुळे ते एक दोघांना मॅच होणे गरजेचं आहे, बरोबर आहे. तर मॅच ते झालंच पाहिजे, यालाच इंटरचेंजेबिलिटी म्हणतात. की कामाची जे परिशुद्धता आहे ती वेगवेगळ्या वर्करच्या हाताने केल्यानंतरही ते योग्य त्याच मापात असली पाहिजे, याला इंटरचेंजेबिलिटी म्हणतात, बरोबर. हा एक फॉर एक्झाम्पल आहे नट आणि बोल्टचा. समजा एक नट किंवा बोल्ट हे वेगवेगळे कारागीर तयार करत असतील तरी ते एका ठिकाणी त्याला मॅच केल्यानंतर ते सहजपणे एक दुसऱ्याला मॅच झाले पाहिजे, याला इंटरचेंजेबिलिटी असे म्हणतात. आणि इंटरचेंजेबिलिटीचा दुसरा उदाहरण म्हणजे इंटरचेंजेबिलिटी म्हणजे आपण गाडी वापरतो, आपण कार वापरतो, आपण मोटर बाईक वापरतो किंवा सगळे, तर यांचे खराब झाल्यानंतर जे यांना पार्ट लागतात ते आपल्याला असं आहे का की तो पार्ट आपण मुंबईवरूनच घेऊ शकतो किंवा दिल्लीवरूनच घेऊ शकतो, असं नाही, बरोबर. तर तो पार्ट आपण कुठल्या पण दुकानातून परचेस करू शकतो की त्याच कंपनीचा पार्ट आपल्याला कुठल्या पण दुकानामध्ये सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. म्हणून याला इंटरचेंजेबिलिटी असे म्हणतात, बरोबर. म्हणजे त्या मापाचा पार्ट कुठली पण कंपनी तयार करू शकतो. म्हणजे आपण जर एखादी गाडी वापरली तर त्याचा पार्ट कोणता बदलायचा असेल तर त्याच दुकानात जावं असं काही नाही. त्याचा सेम मापाचा जो पार्ट आहे तो आपल्याला दुसरीकडून पण सहजतेने उपलब्ध होऊ शकतो. अन्यथा काय झालं असतं की आपण गाडीने फिरायला गेलो की त्याचा पार्ट तिथंच मिळते, तर ते शक्य नसतं झालं, बरोबर. तर आपण कुठलाही पार्ट सहजतेने कुठं पण बदलू शकतो. तर याला इंटरचेंजेबिलिटी असे म्हणतात. हे इंटरचेंजेबिलिटीचे खूप मोठे दोन उदाहरण तुम्हाला दिलेले आहेत. एक आहे नट आणि बोल्टचा आणि दुसरा स्पेअर पार्टचा हे दिलेला आहे, बरोबर. समजा इंटरचेंजेबिलिटी हे मास प्रोडक्शन. आणि मास प्रोडक्शन म्हणजे काय की एकाच
वस्तूचे आपण अनेक संख्येमध्ये जर उत्पादन करत असेल तर फॉर एक्झाम्पल नट आपण हजारोच्या संख्येमध्ये एका दुसऱ्या कंपनीत दिले आणि बोल्ट जर हजारोच्या संख्येने दुसऱ्या कंपनीत दिले तर काम करणारे वर्कर हे डिफरंट आहेत, म्हणजे वेगवेगळे आहेत. तर यांनी वेगवेगळे काम केलेले असूनही समजा ते दोन पार्ट एकमेकाला मॅच झाले पाहिजे किंवा ते सहजतेने एकमेकाला वापरात आणू शकलो पाहिजे, तर यालाच इंटरचेंजेबिलिटी असे म्हणतात. तर इंटरचेंजेबिलिटी मुळे काय फायदे होतात? मास प्रोडक्शन म्हणजे काय, याच्या पहिले अगोदर तुम्हाला माहिती दिलेली आहे की मास प्रोडक्शन म्हणजे काय होतं. तर मास प्रोडक्शन म्हणजे की एकाच वस्तूचा अधिक संख्येमध्ये उत्पादन, म्हणजे हजारो लाखोच्या संख्येमध्ये आपण एकाच जर वस्तूचा उत्पादन करू तर त्याला मास प्रोडक्शन म्हणतात. आणि मास प्रोडक्शन मध्येच इंटरचेंजेबिलिटी ही सर्वात महत्वाची आहे, बरोबर. तर मास प्रोडक्शन मध्ये एकाच प्रकारची वस्तू तयार केली जातो आणि ते दुसऱ्या पार्टला मॅच मॅच केली जातो. तर दुसरा पार्ट जिथं कुठं दुसऱ्या कंपनीमध्ये तयार होत असेल तर तो पार्ट तयार होताना तो सहजतेने एक दुसऱ्याला मॅच झाला पाहिजे, हीच आहे इंटरचेंजेबिलिटी. तर इंटरचेंजेबिलिटीचे हे उदाहरण मी तुम्हाला समजून सांगितले की इंटरचेंजेबिलिटी म्हणजे साधारण आपल्याला म्हणता येते की डुप्लिकेट पार्ट. आपल्याला मार्केटमध्ये काही पार्ट डुप्लिकेट मिळत असतात, बिलकुल त्याच मापाचे किंवा त्याच साईजचे मिळत असतात आपल्याला. तर याला पण इंटरचेंजेबिलिटी म्हणता येईल की आपल्याला त्याच मापाचा पार्ट सहजतेने उपलब्ध झाला, बरोबर. नाहीतर आपण पर्चेसिंग साठी तो पार्ट घ्यायसाठी डायरेक्ट कंपनीत जाऊ का? नाही, तो आपल्याला सहजतेने कुठंही उपलब्ध होऊ शकतो, बरोबर. Yes, sir. हम्म. आता बघा इंटरचेंजेबिलिटी म्हणजे काय, याचे फायदे आहेत काही. याचे फायदे म्हणजे हे बघा, पॉइंट नंबर 1 की असेंबली में समय कम लगता है. असेंबली म्हणजे काय? असेंबली आणि डिसेंबली या दोघांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? असेंबली म्हणजे पार्ट खोलून अलग अलग करणे किंवा वेगवेगळे करणे, आणि असेंबली म्हणजे जे वेगवेगळे पार्ट असतात ते एकत्र जोडणे. म्हणजे वेगवेगळ्या पार्टची एखादी मशीन तयार करायची असेल तर असेंबली म्हणजे जोडणे, आणि डिसेंबल म्हणजे जोडलेले पार्ट हे वेगवेगळे करणे, याला डिसेंबली म्हणतात, बरोबर. तर याच्यामध्ये इंटरचेंजेबिलिटीचा पहिला फायदा आहे की असेंबली में समय कम लगता है. म्हणजे जे असेंब्लीच्या वेळेस आहे त्यांना पार्टला जोडण्यासाठी हे टाइमाची बचत होत असते, त्याच्यामुळे उत्पादनाचा वेग हा वाढू शकतो. हा इंटरचेंजेबिलिटीचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आहे, बरोबर. दुसरा आहे की रिजेक्शन कम. कंपनीमध्ये एकच वस्तू जास्त प्रमाणात तयार करत असताना त्या त्या एकाच मापाचे वारंवार वस्तू तयार करत केल्यामुळे त्याचा जो रिजेक्शन म्हणजे पार्ट खराब होण्याचे जे प्रमाण आहे ते एकदम कमी होऊन जाते. हा दुसरा ऍडव्हान्टेज आहे त्याचा, की कोणतेही पार्ट तयार करत असताना ते पार्ट खराब होत नाही. त्याच्यानंतर उत्पादनात वाढ होते. उत्पादनात वाढ म्हणजे आपल्याला एकच वस्तू आपण जर गेजेसच्या साह्याने किंवा टेम्पलेटच्या साह्याने बनवत असू तर ते आपल्या साहजिक आहे ना की त्याचा रिजेक्शन कमी आहे आणि त्याच्यावर असेंब्लीसाठी समय कम मतलब टाइम टाइम कमी लागत आहे, म्हणजे तो टाइम वाचत आहे. मग त्याच टाइमामध्ये अधिक उत्पादन आपण करू शकतो, बरोबर. तर त्याच्यामध्ये आणि दुसरं म्हणजे समजा एखादा मशीन पार्ट जर तुटत असेल, हा शेवटचा पॉइंट बघा, शेवटचा चौथा पॉइंट, एका मशीनचा जर आपला एखादा पार्ट तुटत असेल किंवा तो खराब होत असेल तर आपल्याला सहजतेने कुठेही बदलता येतो. हा इंटरचेंजेबिलिटीचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आहे, बरोबर. तुम्ही 4 ऍडव्हान्टेज सांगितले म्हणजे फायदे. असेंब्ली साठी टाइम कमी लागतो, रिजेक्शन कमी होतो आणि उत्पादनाचा वेग वाढतो. आणि जर मशीन पार्ट जर आपल्याला बदलायचं असेल तर तो सहजतेने कुठेही बदलता येतो. आता माईक ऑन करा तुम्ही. मी काय सांगितलं ते समजलं का तुम्हाला? बोरकरजी, Yes, sir. बिलकुल छोटासा बिलकुल टॉपिक आहे. नाही छोटासा समजलं असेल छोटासा टॉपिक आहे. नाही तर मी समजलं असेल, व्हिडिओ शेअर करतो मी पुन्हा, समजलं याची असेल रेकॉर्डिंग तर मी शेअर व्हिडिओ करतो. शेअर करतो पुन्हा, याची रेकॉर्डिंग शेअर करतो. ते ते तुम्ही पाहून घ्या आणि मी छोटासा एक ते तुम्ही पाहून घ्या पॅराग्राफ पण आणि मी छोटासा एक शेअर पॅरा आहे, करतो, ते वाचून पॅराग्राफ घ्या, पण ठीक आहे. शिकून घ्या, ठीक आहे. हम्म. आणि मी हम्म. 30 तारखेपासून आणि तुम्हाला मी 30 प्रत्यक्षात तारखेपासून ते शिकवतो. तुम्हाला तिथे 1 प्रत्यक्षात तारखेपासून आपला कॉलेज सुरू होत आहे, ठीक आहे. पासून आपलं कॉलेज सुरू होत आहे, ठीक आहे.
पण जे जे समजता येते ते समजून घ्या. पण ठीक आहे? जे एक छोटासा टॉपिक समजता होता येते फक्त आज, एकच बिलकुल छोटासा टॉपिक होता फक्त आज, एकच बिलकुल 5-10 मी मिनिटाचा रेकॉर्डिंग जस्ट शेअर छोटासा. करतो, ते तुम्ही पाहून मी घ्या. रेकॉर्डिंग शेअर करतो, ते तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. Yes, sir. क्लास एंड करून टाका आता. Yes, sir. क्लास एंड करू.